खरं म्हटलं तर माझी काम आवरायची आज वेगळीच गडबड आहे, कारण की उद्या आहे माझ्या आहोंचा बड्डे. आहोंचा बड्डे आहे म्हणून मला त्यांना द्यायचं होतं सरप्राईज गिफ्ट. द्यायचं आहे आणि ते गिफ्ट मी त्यांचं बनवायला टाकलेलं आहे आणि ही गोष्ट त्यांना माहीत नाही. ही त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. तर उद्याच मला त्यांना आज रात्रीच 12 वाजेला ती गिफ्ट द्यायचं होतं, पण आज त्यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे मी काही रात्री देऊ शकणार नाही. पण उद्या सकाळी 8 वाजेला जसे ते घरी येतील तेव्हा आपण त्यांना ते गिफ्ट देऊ. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ते सरप्राईज अजून दुकानातच आहे. ते दुकानातनं आता मला घरी आणायचं आहे आणि घरी आणून त्यांच्यापासून लपून ठेवायचं आहे, म्हणजे की मी उद्या सकाळी त्यांना ते देऊ शकेल. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला पण ते सरप्राईज बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि काय सरप्राईज आहे आणि ते तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा. तर चला. हाय फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजेच 31st असं तरी आपलं काही स्पेशल नाही आहे, कारण की आज एकादशी आहे. हे बघा, करडीची भाजी. चला. भाजीवर टाकून दिली, भाजी बनते तोपर्यंत पीठ भिजवून घ्यायचं. बघा कसं चुटकीत पीठ भिजवून झालंय. मग पीठ भिजवून झालंय तर झाले असं. भिजून ठेवलंय मी, पण सानूला 9 वाजेला स्कूल असती म्हणून सगळे कामं बाजूला ठेवून पहिले सानूचं आवरून द्यावं लागतं. सानूला रोज कंटाळा येतो आंघोळीचं, रोज सकाळी सकाळी. थंडीमुळे लेकराला नको वाटते आंघोळ, पण काय शाळेसाठी करावं लागते. चल बाय आंघोळीला, चल लवकर. अरे शाळेत नाही जायचं का? का बरं? कस काय आलं तुला जीवाल? इकडं बघ, तुझी तोंड बघू कस काय आलं जीवाल तुला. चल लवकर, बिस्किट ठेव खाली. चल चल पटकन चल, स्कूलला उशीर होतोय ना. गुड गर्ल आहे तू, गुड गर्ल. हे घे तावेल घे. चला चला, मी येते पाणी घेऊन. हा, काय कडक कडक पाण्याने माझ्या बाईला आंघोळ घालते. अशी आंघोळ झाली, आता चहा ठेवायची. आज आमचं दूध संपलं म्हणून आम्ही पॅकेटचं दूध आणलं. आता इकडे चहा होईपर्यंत तिकडे सानूची तयारी होईल. सानूची तयारी झाली का सानू चहा पिईल, तोपर्यंत माझी एक पोळी होती. आवरून गे लवकर, बस खाली, बस पटकन. माझं बिस्किट कुठे आहे ना. कोणता पण घाल ना, पॅन्ट शर्ट घाल. पण पॅन्ट सेट नाही चालत आमच्या शाळेत. इथून गोळी येते, धुका येते. जोड नको टोचू ना, जोड टोस्ट कधी पांगा पीठ नको जोड टोचू, असं डोळ्यात. चला स्वेटर घाल, स्वेटर घाल, टोपी घाल. आता सानूसाठी एक पोळी, इकडे चहा पण उकळलाय. अशी वरती आहे आणि
सँडल घ्यायची का तुला? हा बरं मला बरं. फक्त कोणाच्या हात गंदी पण तुझी चहा. ना दीदीला बॅन घाललो. इतक्या लवकर नाही आणणार ना मी दीदीला. कुठे दुष घालून अरे कुठे गेली ऐकलं. चला आता मी येते सानूला सोडून. सानूला सोडायला पण मला जावं लागतं, घ्यायला पण आणि घरातले कामं पण. सकाळी खूप गडबड असते माझ्या मागे. चला मी येते आता सानूला सोडून. सगळं सोडून आले. सानूला सोडून येईपर्यंत काही कामं होत नाही. स्वयंपाक माझ्या आंघोळ आणि तिच्या आंघोळ आणि तिची तयारीच होती. तिला सोडून आल्यानंतर मग घरचे उरलेले सगळे कामं करावं लागतात. गोदाडे सुद्धा उचलणं होत नाही सानूची तयारी होईपर्यंत, सानूची स्कूल होईपर्यंत. फटाफट घरातले कामं करते. आज महिना अखेर असल्यामुळे सानूची स्कूल पण लवकरच सुटणार आहे. आज 12 वाजेला सुटणार आहे. मी आता इथं माझी फटाफट काम आवरत आहे. किचन ओटा क्लीन करून घेते पहिले, मग त्यानंतर मला धुणं भांडी पण करायची आहेत आणि बाहेर पण जायचं आहे. म्हणून माझी चालू येतं आता इथं घाई गडबडीमध्ये फास्ट काम आवरायची गडबड आणि घाई. किचन ओटा साफ केला, लगेच मी इथं भांडी घासायला घेतले. कारण की काही सरप्राईज असो किंवा सण असो किंवा वार असो, बायकांना काही कामं करणं चुकत नाही. सगळं कामं करून सगळं हँडल करावं लागतं. म्हणून माझी घाई चालू होती. भांडे वगैरे झाले, त्यानंतर मी लगेच माझं स्वतःचं आवरायला घेतलं. कारण की काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वतःकडे बघायलासुद्धा वेळ भेटत नाही. आता लेकरांची शाळा वगैरे झाल्या, कामं पण झाली. आता आवरते आणि लगेच निघते. कारण की ते दुकानातनं गिफ्ट आणायची घाई मलाच झालेली होती जास्त. त्यासाठी चालू होती सगळी कामं फटाफट करणं. म्हटलं आता सगळं आवरलं तसं कसं जावं बाहेर, म्हणून म्हटलं पहिले स्वतःचं थोडंफार आवरून घेऊ आणि लगेच बाहेर निघू. इथं डेली रुटीनचं जे असतं साधं सिंपल तेवढंच मी आवरलं आणि आता निघते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला आणि मला सपोर्ट करा. तर चला सगळे कामं आवरलेत, आता जेवायला बसायचं आहे. या जेवायला सानू पण आली स्कूलमधनं. तिला करडीची भाजी, मूग, पोळी, गुलाबजामुन. खरं म्हटलं तर माझी कामं आवरायची आज वेगळीच गडबड आहे. कारण की उद्या आहे माझ्या आहोंचा बड्डे. आहोंचा बड्डे आहे म्हणून मला त्यांना द्यायचं होतं, सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे. आणि ते गिफ्ट मी त्यांचं बनवायला टाकलेलं आहे. आणि ही गोष्ट त्यांना माहीत नाही, ही त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. तर उद्याच मला त्यांना आज रात्रीच 12 वाजेला ती गिफ्ट द्यायचं होतं, पण आज त्यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे मी काही रात्री देऊ शकणार नाही. पण उद्या सकाळी 8 वाजेला जसे ते घरी येतील तेव्हा आपण त्यांना ते गिफ्ट देऊ. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ती सरप्राईज अजून दुकानातच आहे. ते दुकानातनं आता मला घरी आणायचं आहे आणि घरी आणून त्यांच्यापासून लपून ठेवायचं आहे, म्हणजे की मी उद्या सकाळी त्यांना ते देऊ शकेल. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला पण ती सरप्राईज बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि काय सरप्राईज आहे आणि ते तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा. तर चला. सानू टिंकू पाणी नको खेळू, घरीच राहा. मी आत्ता येत्या, मी इथंच चालले. पप्पा झोपलेले, आंघोळ करू नका. तू पण दीदीला मारू नको.
इकडं पाय इकडं नाकात बटन घालू गिरीश सारखं गिरीश कसं नाही का गाणं त्याची मुलाखत घेतलेलं. चल 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 चल. इकडं ये इकडे ये. हा छोटा भाऊ या जास्त लाजतो व्हिडिओमध्ये यायला. आम्ही सोनं घेतलं, पैसे दिले, तर चाललो आम्ही घरी. सरप्राईज प्लॅनमध्ये हा पण सामील आहे. त्याने खूप मोठा सपोर्ट केला. इथं चालू आहे आमचं डेकोरेशनचं काम. तिचे पप्पा गेलेले आहेत नाईट शिफ्टला. पोरी मला हेल्प करताय डेकोरेशनसाठी. हे सगळं त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. बघा किती छान दिसतंय. त्यांची नाईट शिफ्ट होती म्हणून ते नाईटला गेले. कर लाईट चालू. ते सकाळी या चेअरवरती इथे बसल, आम्ही इथं स्टूल ठेवू आणि केक कटिंग वगैरे करू. आणि हे मी त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. सरप्राईज गिफ्ट. दिसतं एवढं छोटं, पण एवढं छोटं नाही आहे, कारण की ते 1 ग्रामची 1 ग्रामची बाळी आहे ती. प्युअर गोल्ड. प्युअर गोल्डची बाळी ती. तर तेच रॅप करतोय आम्ही इथं. घे इकडे घे. मम्मी त्याच्यावरती पन्नी ठेवून दे. ठेव लाज आपण. ते डेकोरेशन झालं. आमच्याकडे हॅपी बर्थडेच्या 2 लेस आहे, पण त्या सापडत नाही आहे. आता हे गिफ्ट रॅप करायचं आहे. सगळं काही त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. सकाळी बघू 8 वाजेला ते ड्युटीवर आल्यानंतर त्यांची रिॲक्शन काय असते ती.